मुक्काम कोपरे. आज दादांच्या निमित्ताने मला जी 2 शब्द बोलायची संधी मिळाली ती मी तुमच्या समोर मांडतो. आमच्याकडे माझं खरं म्हणलं तर मी तुम्हाला खरं आता आज मी सत्य सांगणार आहे. मी मुळात माझे वडील पण राष्ट्रवादीचे, मी पण राष्ट्रवादीचा आजपर्यंत राष्ट्रवादीचंच होतो. पण मला जे माझ्या जीवनात अनुभव भेटले ते अनुभव मी दूर करून आज इकडे प्रवेश करतोय. कारण मी फार नको त्या गोष्टी केलेला माणूस आहे त्यांच्यासाठी, पण तरी सुद्धा मला त्यांनी डावललंय. दादा आमच्याकडे रस्ता नाही, तुम्ही काळू आपला अध्यक्ष त्याच्या लग्नाला आलते दादा, तर तुम्ही पाहिले प्रत्यक्ष रस्ता कसा आहे तो. तर ते रस्त्याचा एक पहिला आम्हाला फार काही करा एवढ्या 2-3 दिवसातच तो निर्णय झाला पाहिजे. आणि एक सांगतो पद्धतीचा येण्या जाण्यासाठी नदीवरती दर्याबाई माता मंदिरापाशी एक छोट तात्काळ फार छोट पूल सांगतो पद्धतीचं, भले तुम्ही स्टील मध्ये केलं तरी चालेल, तसं काय नाही. आणि मग तुम्हाला प्रोसिजर मध्ये नंतर पाठवायचं असेल तर ते पण तुम्ही पाठवा. आणि चरगावचा आमचा एक विषय MI टँकचा, तो मात्र तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहू द्या. ते तुम्हीच करणार आहेत हे आम्हाला फार शाश्वत. आमचे नेते मंडळी जे होते राष्ट्रवादीचे ते डायरेक्ट वर जातात. माणूस झाडावर वर पानांकून नाही सुरुवात करत, खोडानी वर चढावं लागत तेव्हा झाडावर जातो. हे काय करतात, डायरेक्ट वर फांद्यांवर जाऊन चढत देतात, मग फांद्यांकून खाली उतरा. आपला प्रश्न धरणाचा प्रश्न पुढे इथं कृष्णखोऱ्यामध्ये अटकलेला आहे. तिथून जर सही भेटली तर काय गरज आहे कुठं काय करायची. हा सोपा प्रश्न असून जर ते लोक अवघडात नेऊन ठेवतात आणि उडवीची उत्तर देतात. आम्ही आता आंधळ राहिलो नाही, आमच्यात पण डिग्री घेतलेली माणसे. तर ह्या गोष्टी थोड्या सांभाळा आणि सांभाळावा तुम्ही, ही आमची एक विनंती आहे. आणि आता एक 5 ते 6 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला ह्या रस्त्याचा 1 ते 1.5 किलोमीटरचाच रस्ता राहिलेला आहे आमचा, तेवढा किमान माती काम आणि मुरम काम तरी करून द्या. तो एक हे 2 प्रश्न आमचा तात्काळ येतं तेवढे सोडवा, एवढीच आमची तुम्हाला कळकळीची विनंती राहील. एवढे बोलून आमच्या समस्यांचं निवारण करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. कोपरे. मला असं म्हणजे याच्यात हे वाटत होतं की माझ्या गावाला मी सरपंच असताना काहीतरी धरणाची अपेक्षा होती की खूप धरण हे आणि त्या वेळेला कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष बेंचे साहेब होते, आदिवासी विकास मंत्री पिचर साहेब होते. माझे तसे ठरावही याला पोचले होते मुंबईला, पण साहेबांनी काही म्हणजे त्याच्यावर काही चळवळ नारळ फोडला, पण त्याच्यावर काहीच दक्षता घेतली नाही. म्हणजे त्यावेळेस तुमच्याच काही स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला धरणाला त्यावेळेला विरोध नव्हता, कारण की मोजणी झाली, नारळ फुटला, परंतु वरून अशी आली का ते भाग उतरत असल्या कारणाने तिथं धरण होऊ शकत नाही. मग साहेब मला म्हटले ताई बाकीची दुसरं बँके साहेब म्हणते. मग मी म्हटलं आता बाकीचे काय कामं करणार, महिला काही 3 किलोमीटर पाण्याला जात होत्या खाली नदीमध्ये, खड्डा खाण्यात जाते त्याच्यात पाणी आणायचं. मग मी काय केलं, टाक्या काढल्या, वाडी वस्तीला टाक्या काढल्या, गावातून विहिरी काढल्या, मग तिथं जागच्या जागेवर पाणी केलं. पण ते पाणी किती साठायचं, 2 महिनेच पाणी पुरायचं, बाकी मार्च महिन्यापासून परत दुष्काळ यायचा. मग टँकरनं पाणी पुरवठा होणार नाही, व्हायचा नाही. लोकांना खूप असं हालापेष्टा करावं लागली. म्हणजे हे आता ह्या करते म्हणजे आता जेव्हा हे साहेब आपल्या आमदार साहेबांचं भाषण ऐकलं, खरंच आपल्या टँकर कुठंतरी MI टँकला वाचा फुटणार आहे. म्हणून मी आता म्हणजे निर्णय घेतला की आपण या पक्षात प्रवेश करायचा शिवसेनेमध्ये. मांडवी खोरे उगमची मीटिंग झाली होती, त्या मीटिंगमध्ये काही तुमच्या सदस्यांनी निर्णय घेतला होता की निवडणूक बहिष्कार टाकायचा. निवडणूक बहिष्कार टाकल्यानंतर आपले प्रश्न सुटतील, काय झालं पुढे? मग प्रश्न सुटतील, पण त्याच्यावर काहीच नाही झालं नाही ना, निर्णय झाला नाही ना, बहिष्कार टाकला नाही लोकांनी. जस्ट एक मग 4 लोकांची मिटिंग झाली 4 गावची, का त्याची आपण बहिष्कार निवडणूक मतदान इथं होऊन द्यायचं नाही, पण त्याच्यावर निर्णय कुठं होऊ शकला नाही. काय कारण होतं नेमकं, का ज्यांना बहिष्कार टाकायचं होतं त्यांनाच उभे राहायचं होतं? मग असं म्हटलं तरी चालतंच आहे, ज्यांना बहिष्कार टाकायचं ते नाव उभं राहायचं होतं म्हणून बहिष्कार टाकला नाही ना.
बाकी मग काय आता हाय ते म्हणजे आता चालू वर्षी पण आता साहेबांनी मुली केली का आता हे चालू वर्षी तुम्हाला पाण्याचा दुष्काळ होऊन देणार नाही. पाणी तुम्हाला स्वच्छ पाणी प्यायला मिळणार. बरं ते टँकरद्वारे मिळेल किंवा कसं 100% पाणी प्रश्न सुटेल. साहेबांच्या काळात 100% सुटणार. जर असा शरदादा सोडवण्यासाठी 100% सोडवण्याशिवाय राहणारच नाही. इथून मागे अनेक लोकांनी आश्वासन दिली. आमदारही होऊन गेले, खासदारही होऊन गेले, गाव दत्तकही घेतला, पण अजूनपर्यंत काहीच सुविधा झाले नव्हते. म्हणून आम्ही तसं शरदाचा पाठिंबा घेतला. आता तुमच्याच भागातून उमेदवार उभे आहेत, सोनाबाई दाभाडे. आमच्या भागातले जरी उमेदवार उभे असले तरी त्यांनी आतापर्यंत आम्हाला कधी 4 लेडीज असो किंवा काय असो असं हे घेतलंच नाही ना, आम्हाला बरोबर घेऊन गेलेच नाही ना. ज्या वेळेला तुम्हाला जाहीर झालं तिकीट त्यावेळेला नेलं नाही, हे घेतलं नाही किंवा तिकीट फॉर्म भरायला गेले त्यावेळेला आम्हाला म्हणजे साथ दिलीच नाही आम्हाला. म्हणजे तुमच्या गावाला तुम्ही विचारलंच नाही का गावकऱ्यांना? नाही गावाला असं विचारलंच नाही. ठीक आहे. चालेल.